यार अगर आप स्टूडेंट हो ना तो ये जो इन्फॉर्मेशन है वो सिर्फ और सिर्फ आपके लिए है। हेलो वेलकम ऑन एमजीएम 90.8 एफएम। मैं हूं मनीषा आपके साथ और मेरे साथ आज शो में है मिस्टर अनिकेत कदम सर, हु इज अ फाउंडर ऑफ योर फाइनेंस हब, जो कि काम करते रिगार्डिंग टैक्सेशन एंड लोन। नमस्ते सर। Hello, Manisha. How are you? I'm absolutely fine. What about you, sir? I am absolutely good. Thanks for inviting. मला इन्व्हाइट केल्याबद्दल म्हणजे खूप मोस्ट वेलकम सर, मोस्ट. आणि हा जो टॉपिक आहे जो आपण एक्सप्लोर करणार आहे तो Yes. खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्टुडंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप गरजेचा पण आहे. येस. तर सर सर्वात पहिले मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की शैक्षणिक कर्ज म्हणजे काय असतं आणि हे कोण अप्लाय करू शकतं याला? सगळ्यात पहिले एज्युकेशन लोन म्हणल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला येतं की डोक्यात स्टुडंट्स. एक्झॅक्टली. आपण लहानपणापासून ऐकलं असेल होम लोन बद्दल, बिझनेस लोन बद्दल, सॅलरीड पर्सनल लोन. पण हे जे एज्युकेशन लोन आहे यासाठी क्रायटेरिया असायला लागतो की तुम्ही स्टुडंट फेज मध्ये असायला पाहिजे. ओके. आणि जे तुमचे इन्स्टिट्यूशन्स असतात, तुम्ही 12th पास असले पाहिजे. मेनली प्रायमरी तुमचं इंडियन नॅशनॅलिटी असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही कुठे स्टुडंट्स लोन अप्लाय करू शकता. तर हे एक बेसिक क्रायटेरिया असा आहे की तुम्ही स्टुडंट असायला पाहिजे आणि इंडियन नॅशनॅलिटी असली पाहिजे. बाकी याला काही असं वेगळा काही क्रायटेरियाज नाही. ओके. सो मॅक्झिमम किती एज्युकेशन लोन प्रोव्हाइड केलं जातं? हे बघ मनीषा, कसं असतं, इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन हे डिपेंड करतं आणि व्हॅरी करतं. आपण जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूशनला जॉईन होतो, जेव्हा आपल्याला एज्युकेशन लोनची रिक्वायरमेंट असते तेव्हा आपण तिथे अप्लाय करतो. आपल्याला फायनान्सची गरज असते, आपण बँकेकडे जातो आणि आपण रिक्वायरमेंट सांगतो की आमच्या इन्स्टिट्यूशनची फीस एवढी एवढी आहे. तर ते आपले काही बॅकग्राऊंड चेक्स करतात, जसे काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुम्ही किती एलिजिबल आहात या लोनसाठी. नेक्स्ट तुमचं जे इन्स्टिट्यूशन आहे ते किती एलिजिबल आहे, ते कॅम्पस इंटरव्ह्यू, तुम्हाला किती पॅकेज भेटतं ऑन अन ऍव्हरेज. तर या बेसिसवर तुम्हाला लोन सँक्शन होतं. तर मी एक ऑन अन ऍव्हरेज सांगायला गेलं तर जर इंडियन एज्युकेशन असेल तर ऑन अन ऍव्हरेज 15 lakhs पर्यंत तुम्हाला लोन भेटतं. आणि जर तुम्हाला अब्रॉडला जायचं असेल, अब्रॉड एज्युकेशनसाठी लोन हवं असेल, तो ऑन अन ऍव्हरेज 75 lakhs पर्यंत तुम्हाला बँक इश्यू किंवा सँक्शन करू शकते. ऑल राईट. आणि मग याचा रेट ऑफ इंटरेस्ट कसा ठरवला जातो किंवा काय असतो आणि याचं काही टॅक्सेशन बेनिफिट असतं का? ओके, गुड क्वेश्चन. जसं की आता रेट ऑफ इंटरेस्ट ज्यावर सगळं घ्यायचं का नाही हे लोन, हे डिपेंड करतं. राईट. तर जेव्हा बँक आपल्याला अप्रुव्हलला प्रोसीड करते, डॉक्युमेंटेशन मागवते, तर त्या डॉक्युमेंटेशन मध्ये काही बेसिक रिक्वायरमेंट्स असतात की तुमचं पॅरेंट्सचे डॉक्युमेंट्स मेनली तुम्हाला मागितल्या जातात, जसं की त्यांचं ITR रिटर्न्स असतील किंवा त्यांचे इन्कम प्रूफ्स असतील. तर त्यामध्ये त्यांचा सिबिल चेक केला जातो, त्यांची एलिजिबिलिटी चेक केलं जाते की त्यांची पेईंग कॅपॅसिटी किती आहे. इंटरेस्ट रेट म्हणजे तुमचा रिस्क फॅक्टर असतो. जेवढा रिस्क आहे कस्टमरकडनं किंवा स्टुडंटकडनं लोन रिकव्हर करण्यासाठी, तेवढा इंटरेस्ट रेट वाढतो. आणि जर कळत असेल की स्टुडंट्सचं जे पॅरेंट्स आहेत ते एलिजिबल आहेत आणि त्यांचं इन्कम खूप हँडसम मनी दे आर अर्निंग, देन द इंटरेस्ट रेट गेट्स लो. ते बँक टू बँक डिपेंड करतं, पण ऑन अन ऍव्हरेज 9% to 12% हे इंटरेस्ट रेट व्हॅरी करतं, डिपेंडिंग अपॉन द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड डॉक्युमेंटेशन प्रूफ्स ऑफ देअर पॅरेंट्स, को बॉरोवर्स और जे पण त्यांच्यासोबत असेल को ऍप्लिकंट त्यांचं. ऑल राईट. मग शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी काय प्रोसेस असते आणि किती कालावधी दिला जातो? आता परतफेडीची प्रोसेस म्हणजे आता पहिल्यांदा तुम्ही जेव्हा अप्लाय करतात तर सगळ्यांना अशी भीती असते की यार मी मी कॉलेज जॉईन झालो तर मी लगेच लोन भरू शकेल का, तर मग मी लगेच अमाऊंट पे करू शकेल का. तर टेन्शनची गोष्ट नसते. जेव्हा तुम्ही कॉलेज जॉईन करतात आणि जेव्हा तुमचं एज्युकेशन कम्प्लीट होतं तोपर्यंत तुमच्याकडनं 1 रुपयाही मागितला जात नाही, और दे विल नॉट कॉल युअर पॅरेंट्स, किंवा तुम्हाला एक पण फोन येणार नाही. पण सर माझं एज्युकेशन झाल्यावर असं आहे का मला लगेच जॉब भेटणार आहे किंवा लगेच मी बिझनेसला लागणार, लगेच काम भेटणार आहे? नाही, असं पण शक्य नाही. त्यानंतर तुम्हाला एक कुलिंग पिरियड भेटला जातो. ते बँक टू बँक डिपेंड करतं, पण ऑन अन ऍव्हरेज 1 वर्षाचं तुम्हाला पिरियड भेटतो, ज्यामध्ये तुम्हाला काम शोधावं लागतं किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघावं लागतात. त्यावर हे करत जे तुमचं कॉलेज पिरियड असतो त्याला म्हणतात मोरॅटोरियम पिरियड. जेव्हा बँक्स पे करते इन्स्टिट्यूशन्सला अमाऊंट, तेव्हापासून इंटरेस्ट चालू होतो, पण पेमेंट चालू होत नाही. जेव्हा तुमचं कम्प्लीट एज्युकेशन होतं, जॉब लागतो, तेव्हापासून EMI स्टार्ट होतात आणि ते अमाऊंट अक्युम्युलेट होत जाते तुमच्या लोन अमाऊंट मध्ये विथ इंटरेस्ट. मग ते तुम्हाला नंतर पे करायचं. मग किती दिवस पे करायचं सर? तर पे करावं लागतं आपल्याला
8 to 15 इयर्स पर्यंत आपल्याला ते देतात. बँक टू बँक डिपेंड करतं ते पण. पण आपले एक प्रोफेशनल ऍडवाइस जे युअर फायनान्स हबकडनं मी द्यायला इच्छितो पॅरेंट्स लोकांना, की टॅक्सेशन बेनिफिट हे खूप मॅटर करतं. जेव्हा आपण लोन घेतो त्याचं इंटरेस्ट पोर्शन आहे ते आपल्याला टॅक्समध्ये बेनिफिट झालं पाहिजे, बरोबर. तर मग जेव्हा आपण इंटरेस्ट आपण पे करतो तर 80E सेक्शन आहे इन्कम टॅक्स ऍक्टचा, त्याच्यामध्ये आपण जे इंटरेस्ट पे करतोय बँक्सला त्याचं आपण डिडक्शन क्लेम करू शकतो ऍज अन एक्सपेन्स फ्रॉम द सॅलरी जी आपल्याला भेटणार आहे. आणि त्याला कॅपिंग आहे का? नाही, त्याला कॅपिंग बिलकुल नाहीये. जेवढं तुम्ही वर्षभरात इंटरेस्ट भरेल तेवढं तुम्हाला ऍज अ डिडक्शन तुम्ही क्लेम करू शकता. त्यामुळे तुमचं टॅक्सेशन बेनिफिट होईल आणि इन शॉर्ट ते तुमचा फायदाच असेल. वेल दॅट्स ग्रेट. पण याची प्रोसेस करण्या पहिले डॉक्युमेंटेशन काय असतं? अच्छा, डॉक्युमेंटेशन हे सगळ्यात प्रायमरीली हे खूप इम्पॉर्टंट आहे. हेक्टिक पण असतं त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर डॉक्युमेंटेशन म्हणजे आता तुम्ही जेव्हा बँकेकडे जाणार की सर बँक मला लोन पाहिजे, तुम्ही रिक्वायरमेंट सांगाल की माझं हे फायनान्शियल, माझं हे कॉलेज आहे, माझं हे इन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे. मग ते काय करणार, तुमचं कॉलेजची फी स्ट्रक्चर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडून मागून घेतील. आणि बेसिक केवायसी डॉक्युमेंट्स असतात जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे 10चे मार्कशीट्स, 12चे मार्कशीट्स, हे तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायला. प्लस लोन अमाऊंटवर डिपेंड करतं फर्दर डॉक्युमेंटेशन, जसं की को बॉरोवर्सचे डॉक्युमेंट, जसे पॅरेंट्सचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यावं लागतील, त्यांचे केवायसी डॉक्युमेंट्स लागतील पॅरेंट्सचे, प्लस त्यांचं इन्कम प्रूफ लागेल. आणि काही जर लोन अमाऊंट जर एक्सीड होत असेल तर तुम्हाला एक नॉन ब्लड रिलेशन मधनं पण एक को गॅरंटर तुम्हाला द्यावा लागतो. त्याच्याशी त्यांचं पण केवायसी डॉक्युमेंट्स आणि इन्कम प्रूफ जोडावं लागतं. पण आणि काही बँक्स जे असतात, जर लोन अमाऊंट अजून एक्सीड होणार असेल तर तुम्हाला काही कोलॅटरल प्रॉपर्टी पेपर्स किंवा जे तुमचे एक ऍज अ सिक्युरिटी तुम्हाला ठेवावं लागतं. काय ठेवू शकतो, जसं की पेपर्स असतील, प्रॉपर्टी पेपर्स, एफडी केलं असेल तुम्ही कुठे, ते एफडी, किंवा तुमचं कुठे पीएफ जमा होत असेल तर पीएफचं ते डॉक्युमेंटेशन. ह्याच्यात खूप क्रायटेरियाज आहेत, आपण जर डिस्कस करायला गेलो तर पूर्ण दिवस जाईल. पण इन शॉर्ट हे असे आपण हे डॉक्युमेंटेशन लागतात. अँड देन मार्जिन मनीची काय आवश्यकता असते यात? ओके, मार्जिन मनी म्हणजे एक जे तुमची फीस असेल, तुम्ही समजा एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये गेले तर तिथे सो अँड सो फीस मागितली, फॉर एन एक्झाम्पल 10 लाख रुपये तुम्हाला फीस सांगितली, तर मग तुम्ही बँकेकडे जाणार आणि तुम्ही म्हणणार की सर मला 10 लाख रुपयाची रिक्वायरमेंट आहे, मला एवढी फीस भरायची आहे. मग बँक म्हणते की ठीक आहे आम्ही पे करू, पण तुम्हाला 10% जी अमाऊंट आहे ती तुम्हाला खिशातनं भरावं लागेल. मग मी म्हणतो की ठीक आहे 10% म्हणजे 1 लाख रुपये मला भरावं लागेल. जी 1 लाख रुपये अमाऊंट आहे त्याला आपण म्हणतो मार्जिन मनी, जे की बँक टू बँक डिपेंड करतं. काही 5% मागतात, काही 10% मागतात, काही जे इन्स्टिट्यूशन आहे ते 100% लोन सँक्शन करतात, जे सिक्युरिटीवर आणि ते पण तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियावर, तुमच्या डॉक्युमेंटेशनवर बँक डिमांड करते. आणि जर तुम्ही सिक्युअर्ड असाल, तुमचे डॉक्युमेंटेशन एकदम अप टू डेट असतील आणि एकदम व्यवस्थित असतील तर मग तुम्हाला 100% लोन भेटेल, नाही तर ते काही ना काही मार्जिन मनी तुम्हाला डिमांड करतील. दॅट्स ग्रेट प्रोसेस सर. अँड आय होप की आपल्या स्टुडंट्सला किंवा पेरेंट्सला ही सारी प्रोसेस कळाली असेल, आणि नसेल कळाली तरी तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मनीषा. थँक्स अ लॉट सर. स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.